चला गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक उपस्थित आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल 40 धावांचं पात्र ठिकाणी पाठला करण्यासाठी सलामीची जोडी योगेश शिलवण आमने संघाची आपण पाहत आहोत. पारस जोशी आणि सोबतीला सागर फुलोरे. प्रति ओव्हरचा विचार केला तर 10 धावांच्या गतीने मात्र धावा या ठिकाणी जोडायच्या आहेत. आज पाहिले की त्यांचे प्रॉपर खेळाडू आज उपस्थित नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा मात्र युवकांवरती या ठिकाणी आज जो विश्वास दाखवला आहे कॅप्टन, तो विश्वास मात्र सार्थ ठरवणारी गोलंदाजी आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. पहिला चेंडू गोलंदाज मीतनं सुरुवात केली आणि पाहू शकाल पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पारस खेळत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी बेट झालाय आणि आय थिंक फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी. बादची कडा होती आणि विकेट किपरनं मात्र एक्स्ट्राच्या पाठीमागे कोणतीही चूक केली नाहीये. चांगली सुरुवात मिसच्या वतीने आपण पाहत आहोत. आज पारसकडे सुद्धा मात्र पाहिलं तर कुठेतरी भरपूर काही अपेक्षा होत्या संपूर्ण आमनेकरांना, परंतु एकही धावेचं आपल्या संघाला मात्र त्याने योगदान दिलं नाहीये. निराश पावलानं तो माघारी चाललाय. आमच्या सोबतीला मिस्टर विकी केणे आहेत. चला नवीन फलंदाज लगेच एंट्री करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. सत्यम दलवी येतो तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. सरपंच उपसरपंच चषकाचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील आपण पाहू शकला या ठिकाणी नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा विपक्ष योगेश शिलेवन आमणे ए अशी लढत आपण इथे पाहत आहोत. गोलंदाज मीत और तो विकेट मारा करतोय. हो फटका हवेत केला, परंतु शत्रशिक आहेत मिड विकेटला. चेंडू खाली चाललाय आणि पाहू शकाल त्या ठिकाणी अजून एक चांगला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी सत्यम दलवीचा खेळ. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन सफलता मीतनं आपल्या टीमला प्राप्त करून दिल्या आणि पूर्णपणे नाराजगी या चेहऱ्यावरती आपण पाहत आहोत. सत्यमच्या रिप्लेमध्ये पाहू शकाल थोडंसं मात्र शेवटच्या चेहऱ्याला मात्र चेंडूला उचली मिळाली. शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न आणि फटक्याला सुद्धा मात्र उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. आय थिंक हरेश होता त्या ठिकाणी. एक जबरदस्त खेळाडू आहे नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघाचा आपण विचार केला तर. नवी फलंदाज विनय हॅट्रिक बॉल फेस करेल. हो फटका हवेत खेळलाय, लॉंग ऑफला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. जबरदस्त या ठिकाणी रनिंग अँड कॅच. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक योगेश शिलेवन आमने ब संघाच्या मंथन जोशीनं आज पूर्ण केली आणि हा दुसरा गोलंदाज ठरलाय नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघाचा मीत. चुकीची रणनीती मित्र म्हणेन. जास्त मोठी धावसंख्या उभारली नाहीये. 40 धाबांचं लक्ष समोर आहे, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती या पॉवर प्लेच्या खेळामध्ये त्याप्रमाणे सुरुवात झाली नाहीये आणि त्याच्यामुळे पाहतो की 3 चेंडूमध्ये लागोपाठी 3 विकेट्स मात्र इथे गमावले आणि त्या मात्र शेवटच्या क्षणाला नितेश दलवीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.